जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण येरोली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बघण्यासाठी जाणार आहोत। तर आपण बसमध्ये बसून तिकीट वगैरे काढले आणि आता आपण समोर जातो। आणि हा पवई तलाव आहे, जो पवई तलावापासला हा व्ह्यू आणि हा नवी मुंबई मधला हा डायरेक्ट येरोली मधला व्ह्यू आहे। थोडंसं अलीकडे असताना काढलेला हा व्हिडिओ आहे। इकडनं येरोलीचं जे बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे हे अशा प्रकारे। तर तुम्ही बघताय हे नवी मुंबई महानगरपालिका यांनी बनवलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे स्मारक आहे। आणि इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे, तिकडनं बस स्टॉप आहे, तिथून आपण उतरलोय आणि आता पलीकडून एंट्री आहे, तिथून आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जाणार आहोत। तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे जे समोर तुम्ही बघताय हे बस स्टॉप आहे, इथूनच आपण उतरलोय आणि आपण इकडे जाणार आहोत। स्मारक आहे, तुम्ही बस स्टँडहून उतरल्याबरोबरच तुमच्या समोर स्मारक आहे, इथून आपण समोर जातोय आणि ती बाईक दिसते, तिथून आपल्याला टर्न मारायचं आहे लेफ्टला, तिथून आतमध्ये स्मारकमध्ये जाण्यासाठी गेट आहे, एंट्री आहे। चला तर मग इथून आपल्याला इकडं टर्न मारायचं आहे आणि इकडं टर्न मारल्याबरोबर आपल्या समोर इथे स्मारकची एंट्री आहे, गेट आहे मोठा। हा स्मारकचा मुख्य गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची। मी काल देखील आलो होतो, पण मंडेला म्हणजे सोमवारच्या दिवशी स्मारक बंद असते असं साफसफाई करण्यासाठी। तर चला मग इथून आपण आत जातो। ते आपल्याला एंट्री करून इथे आपल्याला सिग्नेचर वगैरे करायची, आपली नोंद द्यायची। सिग्नेचर वगैरे केल्यावर इथून आपण आत जातोय। सुंदर असं महानगरपालिकेने बनवलेलं, इथून आपण वरती जायचंय। हे लोक बोलतात व्हिडिओ इथे अलाव नाहीये, व्हिडिओ नाही काढायचे, तरी आपण काढण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ। आणि इकडं वरती आल्यावर ध्यान साधना केंद्र आहे, जिथे विपश्यना ध्यान म्हणजे असं बाबासाहेबाच्या जीवनावरती असे स्क्रीन लावून स्क्रीनमध्ये भरपूर असं दाखवत होते, पण इथे कोणीच नसल्यामुळे ते चालू नव्हतं केलं। ते मी एकटाच होतो, त्यामुळे मी पण बाहेर पडलो आणि खाली गेलेलो। प्रत्येक भिंतीवरती बाबासाहेबांचे मोठमोठाले फोटोज आणि बाबासाहेबांचे प्रेरणादायक विचार इथे लावण्यात आलेले। बाबासाहेबांचे ओरिजिनल फोटो हे सगळे काही इथे लावण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांसोबत असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इथे फोटो बाबासाहेबांचे लावण्यात आलेले आहेत। बाबासाहेबांचे सुंदर सुविचार, बाबासाहेबांचे निर्भीड जे वाक्य आहेत ते देखील इथे लावण्यात आलेले आहेत। बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या प्रकारचे हे फोटोज बघून मन भरून येते, बाबासाहेबांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो बघून। आणि हे सुंदर असं महानगरपालिकेने बनवलेलं स्मारक बाबासाहेबांचं असं एकदम अत्यंत सुंदर असं हे स्मारक आहे। बाबासाहेबांचे हे फोटोज एकदम मन भरून येते, मन प्रसन्न होते बाबासाहेबांना बघून या फोटोमध्ये। आणि इकडे साईडला बाबासाहेबांची सिग्नेचर देखील आहे, म्हणजे सिग्नेचर पण आहे आणि बाबासाहेबांचा असा स्केचमध्ये बनवलेला असा आर्टमध्ये बनवलेला हात देखील आहे, जो पेन घेऊन बाबासाहेब लिहितात आणि तो हात देखील इथं असा बनवण्यात आलेला आहे।